हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला वाटत असेल की मी सकाळी सकाळी एवढं नवीन साडी घालून इतकी तयारी करून कुठे चालली आहे आणि इथे पूर्ण आम्ही एकदम सजवलेलं आहे सगळं. तर ते का सजवलं आहे तर आज आमच्या घराची गृहप्रवेशाची पूजा आहे. आम्ही नवीन घर घेतलं आहे तर आम्ही त्या घरामध्ये आता राहायला जाणार म्हणून पूजा करतो आहे. आणि आम्ही आता हे पूर्ण सकाळी सकाळी उठून सगळं सजवलेलं आहे घर, हे सगळं मी आणि मम्मीने. तर चला तुम्हाला घर दाखवते. ते पण आम्ही सगळं केलेलं आहे, दिस सेटअप अँड ऑल. सो दिस इज आवर मेन एंट्रन्स गाईज. हे आम्ही असं बनवलेलं आहे. इथे आम्ही फूल वगैरे सगळं लावलेलं आहे. तर चला आतमध्ये. दिस इज आवर हाऊस एव्हरीवन. दिस इज आवर हॉल. आणि इथे पूजाचा सेटअप वगैरे चालू आहे. आता आमची पूजा वगैरे चालू होणार तर त्याचं सगळं इथे सेटअप चालू आहे. तर तुम्हाला आधी मम्मीचा बेडरूम दाखवूया. चलो. दिस इज माय सासू मॉम्स बेडरूम. आणि ही करणची डिझाईन आहे. करणचं स्टडी टेबल आहे हा इथे बनलेला. आणि त्यांचा आयना, इथे बेड वगैरे, AC. इथे त्यांचं वॉशरूम पण आहे. त्यांचं वॉशरूमचा पण टूर देते मी. दिस इज देअर वॉशरूम. चलो अभी आपको दिखाते हैं हमारा किचन. लेट्स गो. हे आमचं मंदिर आहे पण ते आम्ही अजून इतकं बनवलेलं नाही आहे. आम्ही नंतर सजवणार आमचं मंदिर. हा आमचा मधला पॅसेज आहे. हे आमचे लाईट्स आहेत मधला पॅसेज. दिस इज आवर मधला पॅसेज. छोटंसं वॉशरूम आहे इथे बनवलेलं आम्ही. अँड कम हिअर गाईज. दिस इज आवर किचन. हळूहळू फिरव. दिस इज आवर किचन. फुल एकदम स्पेशियस किचन आहे. वेगवेगळ्या डिशेस वगैरे सगळं आम्ही बनवू शकतो. आम्ही ऑलरेडी सगळे इलेक्ट्रॉनिक्स घेऊन ठेवलेले आहेत, ओव्हन वगैरे, आणि सगळ्या गोष्टींना जागासुद्धा केलेली आहे. आणि मस्त मोठी खिडकी म्हणजे आम्हाला गरमीसुद्धा नाही होणार जेवण बनवता बनवता. इथून उजेडी आहे ना चांगला. सो दिस इज आवर किचन. आणि अजून आम्ही इतकं काही भांडे वगैरे काहीच सेट नाही केलेलं आहे. सेट केल्यानंतर मी अजून तुम्हाला चांगला रूम टूर देणार. आता फक्त पूजा आणि आम्ही राहायला थोड्या दिवसानंतर जाणार आहे. आणि आता एकदम मोस्ट अवेटेड पार्ट, आमचा बेडरूम. चलो तो हमारा बेडरूम अभी आपको दिखाते हैं. सो दिस इज माय मीन्स माझा आणि विवेकचं बेडरूम. हे आमचं बेडरूम आहे. इथे मी असं बसायला मस्त कट्टा बनवलेला आहे. इथे बसून मी चहा पिऊ शकते. मला असं खूप बसून बघायला बाहेर आवडतं. ते पण हुई लागलं जोरात. हा आमचा मोठा आयना आहे. आणि इथे मी असे अस्थेटिक्स असे लाईट्स लावलेले आहेत. अंधारमध्ये दिसतं काय ते लाईट्स? आता करू अंधार? आता नाही दिसतं. संध्याकाळी दाखवेल मी हे लाईट्स तुम्हाला. सो दिस इज आवर बेडरूम गाईज. आमचं वॉर्डरोब आहे. आणि आता अजून आमच्या घरात सगळ्यात चांगला पार्ट आमचं वॉशरूम, कॉमन वॉशरूम. लेट मी शो यू आवर वॉशरूम. वॉशरूममधला फॅन लाव तर लय गरमी होते. आम्ही वॉशरूममध्ये पण फॅन लावतो गाईज. वी आर मुंबईकर्स. आम्ही वॉशरूममध्ये पण फॅन लावतो. मुंबईमध्ये खूप गरमी होते म्हणून आम्ही वॉशरूममध्ये फॅन लावलेला. हा मोठा आहे ना. अजून आम्ही इथलं प्लास्टिक वगैरे काही काढलेलं नाही आहे. ते प्लास्टिक आम्ही नंतर काढणार. टॉयलेट काय दाखवते इथं दाखव. आम्ही याचं प्लास्टिक अजून काढलेलं नाही कारण पूजा बाकी आहे आमची. बाकी दिस इज आवर वॉशरूम. तर दॅट्स इट. आणि आता आमची पूजा वगैरे होणार. बाकी तुम्हाला दाखवते आता पुढे काय काय होतं. सो स्टे ट्यून्ड आणि पूर्ण व्लॉग नक्की बघा. दिस इज माय पिक्चर. ही माझी आता आज पूजा करण्याची तयारी आहे. ही साडी प्लेन होती, एकदम प्लेन अशी. बट या साडीला मी इथे असं बीड्स वगैरे भरून, असं टिकली भरून पूर्ण एकदम चमकीली करून टाकली होती. तर आता थोड्या वेळातच आमची पूजा चालू होणार. पूजेला मी बसणार. बाकी संध्याकाळी मी वेगळा लुक करणार आहे कारण संध्याकाळी आम्ही खूप साऱ्या पाहुण्यांना बोलवलेलं आहे. त्यांना जेवण वगैरे ठेवलेलं आहे.
तर संध्याकाळी मी वेगळा लुक करणार आणि आता हा वेगळा लुक आहे, तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. तुला विवेक आपला नवीन बेडरूम मस्त, कधीच डिस्टर्ब नाही करायला ना आपल्याला हे बेडरूम मध्ये. दिस इज आवर न्यू बेडरूम. अरे कसं हा आली. चला आता पूजा स्टार्ट होते आमची. मी पूजाला बसते, बाकीच तुम्हाला नंतर दाखवते. दिस इज माय सासू मॉम एव्हरीवन, अँड दिस इज माय सासू. माझी सासू मॉम एकदम फुल जास्त पण एकदम डबल ट्रिपल रेडी झालेली आहे. चलो आम्ही फोटोशूट करणार आहे थोडं. चलो वी आर डुईंग फोटोशूट इन किचन राईट नाव. तुम्हाला दाखवते. चल ये असं समोर ये. कॅन्डिड आपण काढूया. हा तू इथं उभं राहा. अजून पिछे जाऊ. दोघी फॅन लाव. एकच फॅन लावत आहे, दोघी तर लाव. कुठे आहे बटन? किचन फोटोशूट इज डन. अभी वी आर गोइंग आउटसाइड. पूजा's preparation is going on here. डीजे आलेले आमचे. आणि हा टीव्ही दाखवायचं विसरलीच. टीव्हीचं प्रिपरेशन आहे. टीव्ही भरपूर मोठा आमचा, फ्रेममध्ये येत नाही आहे. आता फोटोशूट आहे, ते थोडंसं पूजाला बसताय आता. नमस्कार कुंभले. अतो धर्माणि धारयन् तेनाय. वी आर डन फ्रॉम अवर पूजा. आमचं पूजाची झालेलं आहे आमचं दोघांचं पूजा. आता करण बसतोय पूजेला आणि मग परत आम्ही बसणार थोडंसं ग्रहप्रवेशची पूजा. आणि माझं पूर्ण केस वगैरे सगळं विस्कटलं आहे पूजेला बसून, पण ठीक आहे, मी चलता आहे. विवेक कसं वाटतं मम्मी आपण नवीन घराची आज फायनली आज फायनली हे तर पूर्ण लग्नाची फुल तयारी करून आलेली. खुशी में खुशी सगळे आपण आज राहू इथं. तुम्हाला कसं वाटतंय आज आपल्या घरामध्ये तुमच्यावाल्या स्वतःच्या बेडरूम मध्ये? वावलंय, मस्त वाटत आहे. आज आपण इथंच राहू. नाही स्पेशल बेडरूम बघा, इथं वाईब्स बघा. नंतर रूम टूर दिलेला आहे ऑलरेडी, पण तो आपल्या व्हिडिओ दिला, तुझ्या ब्लॉग मध्ये दिला. ब्लॉग मध्ये दिला. हे सेट नंतर करणार आहे मी. अजून मी काहीच सेट केलेलं नाही. सेट केल्यानंतर अजून चांगलं. अजून मी मम्मीच्या घरी जाणार आहे आधी राहायला दिवाळीचं. आमचं मन नाही आहे की तिने आम्हाला सोडून जावं. आणि ह्या मुलाचं पण मन शकतं, हा मुलगा तुला बायकोला जाऊ द्यायचं आहे काय? नाही. किती मस्त आहे. इथे कट्टा बनवलेला आहे आम्ही, मस्त झोपून हवा मस्त येण्यासाठी. पहिल्यांदा मिस्टर झोपलेले मी पण म्हणून मी ना हा बेडरूम सिलेक्ट केला. इथून आहे ना गाईज एअरपोर्ट दिसतं. माईक नाही लावलेलं आहे पण ठीक आहे. एअरपोर्ट दिसतं, तिथून असं प्लेन्स वगैरे येतात. तर मला जेव्हा फर्स्ट टाइम हे घर दाखवलेलं ना, तेव्हाच मला वाटलेलं की इथं हाच रूम घेऊया आपण बेडरूम, कारण इथून प्लेन दिसतील, मग असे चांगले चांगले मॅनिफेस्टेशन्स येतील दिमागमध्ये. म्हणून हे घर आधी खूप खूप वेगळं होतं आणि खूप नॉर्मल होतं. आम्ही सगळं पूर्ण एकदम रेनोव्हेट केलेलं आहे या घराला.
आणि खूप मोठा पण आहे. आम्ही लाईट सुद्धा लावलेले आहे इथे. इज ऑलरेडी डन गाईज. केलं असतात आपल्यामध्ये. आता आमच्याकडे हवन होणार आहे. आमचे मेकअप एकदम डेंजर खराब होणार आहे आता हवनने. तुला आम्ही रिअल मध्ये आता कसं दिसत हवन चालू होतं आमच्या घरात. दिस इज अवर पूजा सेटअप एव्हरीवन. आदित्यवर्णे क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णतां मह्यं ददाति सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शापिनां सरसिजनिले सरोजा सूर्याय नमः ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः ओम ईश्वराय नमः राक्षस्यै नमः स्कंदाय नमः हरियमे नमः. आमचं ऑलरेडी आता हवन कुंड वगैरे वॉट एव्हर जे पण आहे ते झालेलं आहे आणि आमचं खूप गरमी होते आता. कारण आम्ही आमच्या आलेलो आहे परत. तुझं सगळं दाखवलं मी ऑलरेडी. तुझं काय स्टडी टेबल स्टडी होणार आहे की नाही माहिती नाही. फक्त बनवून ठेवलं स्टडी टेबल. स्टडी टेबल आहे की नाही सीधा आहे स्टडी टेबल. चलो अभी थोड़ा देर बैठते हैं आराम करते हैं. काय ग इज माय मॉम. शी इज खूप लेट आलेली आहे. बोलवून बोलवून पण स्वतः एवढी लेट आलेली आहे. बोला बॉटल बॉटल. आता संध्याकाळी लवकर ये. गाइस दे आर डुईंग समथिंग. बाबांच्या डोळ्यामध्ये फुल धुवा. बिचारे बाबा. आरती लेने की एक्शन दो. फोटो काढशील. हे दोघी जण बसून गाईज व्हिडिओमध्ये तुमचं गॉसिप कॅप्चर होते. तुला आता काहीतरी वस्तू थोडंसं मला पण द्या यार. हाय गाईज, माझ्याकडे माझा आवाज बसलेला आहे कारण मी रोज गोड आणि थंड पिते म्हणून माझा आवाज थोडासा खराब झालेला आहे. आणि मी आमच्या जुन्या घरी आलेली परत बिकॉज आता मी कपडे वगैरे चेंज करते. मला तिकडे थोडंसं काम वगैरे आहे. बाकी संध्याकाळचं तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवते. दिस इज माय इव्हिनिंग लुक. आणि आवाज तुम्हाला थोडासा खरखर येत असेल कारण माझा घसा बसलेला आहे. सॉरी फॉर माय व्हॉइस बट दिस इज माय इव्हिनिंग लुक गाईज. मी साडी परत घातलेली आहे बट मी ज्वेलरी वगैरे सगळं डिफरंट घातलेलं आहे. आता साडी तुम्हाला थोड्या वेळानंतर म्हणजे दाखवते बिकॉज आता कोणी घरामध्ये नाही आहे माझा व्हिडिओ काढण्यासाठी. हो माय गॉड, माझा आवाज shoot is going on here. Here is my mom, everyone, and here is my sasu mom. They are doing photo shoot. बिहाइंड द सीन्स चल रहा है गाइस.
ए सिर्फ कैसे जाओ या से बोलले बिहाइंड द सीन ये एकदा बघा एक वेळा कोणता बघूया काय ओके गाइस यहाँ पे बिहाइंड द सीन चल रहा है बिहाइंड द सीन चल रहा है यहाँ पे तो यहाँ पे बैठे हैं हमारे खरवन दादा डन पूजा इज ऑलमोस्ट डन आता आमचं सगळं म्हणजे पाहुणे आता येऊन संपलेत सगळे स्टील स्टील वी आर वेटिंग की अजून कोणी राहिलं असेल तर ते येतील मला खूप भूक लागलेली आहे मी यार फ्रंट कॅमेरामध्ये कॅमेरामॅन ये हमारे कॅमेरामॅन दिस इज अवर वॉशरूम आय गेस मी आत्ता फुल वॉशरूममध्ये खूप चांगले व्हिडिओज येत आहेत म्हणजे मी असं कॅमेरा माझा स्टिक केला आहे आणि ये येऊ शकते इथे भूक लागली. चल जाऊया मेकअप ब्लॉग पण आपण इथे शूट करू शकता माहिती आहे मस्त मेकअप ब्लॉग ये बाबा ये ओपन फॉर यू ऑलवेज चलो तो अभी खाना खाते जाके लेट्स गो दिस इज अवर मंडल हे मंडल नाही सॉरी काय आहे त्याला काय बोलता नाही रे याला काय नाही वेगळं काहीतरी बोलता काय बोलता याला मंडप दिस इज आवर मंडप गाईज इथे आम्ही जेवणार आहे चलो लेट्स सीट जेवले तुम्ही वी आर मीटिंग विथ माय ब्रदर बिकॉज माय हस्बैंड इज नॉट हियर एक्चुअली आले मैंने भी टेस्ट नहीं किया है लेकिन वी आर टेस्टिंग देते पनीरची भाजी आहे डाळ भात आहे बटाट्याची भाजी आहे मी एक चपाती घेतली पण भाजी एवढी टेस्टी ते घरी आहे का जेवून गेले जेवण ठेवून जातील ते चलो गाईज आय एम एंडिंग दिस ब्लॉग हिअर आता सगळं संपलेलं आहे आता आपल्यासाठी काहीच उरलेलं नाही आता मी जाऊन झोपणार आहे डायरेक्ट थकलेलो आहे चलो अभी सोते हैं लाइक दिस ब्लॉग गाइज प्लीज कमेंट लाइक शेयर सब्सक्राइब प्लीज